सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी समोर येते। एकनाथ शिंदेंच्या भेटीला अश्विनी भिडे पोहोचलेले आहेत। मुंबई पालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे या स्पर्धेमध्ये आहेत। मात्र एकनाथ शिंदे यांची भिडे यांच्या नावाला सहमती नाही अशी सूत्रांची माहिती आहे। शिंदेंचं मन वळवण्यासाठी भिडे यांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येते आहे। मुंबई पालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे यांचं नाव स्पर्धेमध्ये आहे। मात्र एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नावाला पसंती नाहीये, सहमती नाहीये अशी सूत्रांची माहिती आहे। या सर्व पार्श्वभूमीवर भिडे या एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचल्याची माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेत। शुभम, एकीकडे भाजपाकडून अश्विनी भिडे यांचं नाव समोर केलं आहे, तर एकनाथ शिंदे यांची मात्र सहमती नसल्याची सूत्रांची माहिती आहे। या सर्व पार्श्वभूमीवर भिडे एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले आहेत। अधिक तपशील जगदीश, आपण बघू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी अश्विनी भिडे या काही वेळ आधी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या होत्या आणि त्यांची तब्बल 1 तास भेट झाल्याची आणि चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे विश्वसनीय सूत्रांकडून। आणि अशामध्येच अश्विनी भिडे यांचं नाव मुंबई महापालिका आयुक्त पदासाठी चर्चेत आहे आणि अशामध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली आहे। खरं तर काही वेळ आधी फडणवीस यांची आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली होती। 25 मिनिटं त्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर अश्विनी भिडे थेट जे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ज्या आहेत त्या पोहोचल्या होत्या। दोघांमध्ये चर्चा देखील झालेली आहे। एकीकडे बघू शकतो एकनाथ शिंदे हे मुंबईचे पालकमंत्री देखील आहेत आणि त्यामुळे कधी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून अथवा त्यांना विश्वासात घेऊन मुंबईचं आयुक्तपद काही निघण्यात यावं अशी काही त्यांची इच्छा असते का, असं देखील राजकीय वर्तुळात आता बोललं जात आहे। त्यांची या अश्विनी भिडे यांच्या नावासाठी अनुमती होती किंवा मग काही परवानगी होती का, अशाही कोणत्याही बातम्या ज्या आहेत ज्याला दुजोरा जो आहे तो आता देण्यात नाही येत आहे, कारण की या दोघांची भेट झालेली आहे। नेता यांच्या चर्चेत काय ठरलेलं आहे हे पाहणं महत्वाचं असेल आणि लवकरच मुंबई पालिका आयुक्त पदासाठीचं नाव जे आहे ते देखील जाहीर होणार आहे। जे मात्र शुभम, एकीकडे मुंबई पालिकेवरती महापौर भाजपाचा आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतला इथे आयुक्त असावा अशी एकनाथ शिंदे यांची मागणी आहे, तशी त्यांची तयारी सुरू आहे अशीही चर्चा आहे। अर्थातच ज्या पद्धतीने महापौर उपमहापौर पद जे आहे ते देण्यात आलं होतं, महायुती सरकारकडनं जे आहे ते देण्यात आलं होतं आणि त्यामुळे आयुक्त यांच्यासाठी काही वेगळी बार्गेनिंग पॉवर शिंदेंना काही करावी लागली असणार आहे का, असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। अशामध्येच आयुक्त अश्विनी भिडे यांचं समजा नाव जातं तर मग एकनाथ शिंदे यांना भविष्यामध्ये मुंबईच्या विकास कामांसाठी काही कशा पद्धतीने दुजोरा मिळतो किंवा मग कोणती सांगती चळवळ त्यांच्यावर राहत नाही का, असे अनेक भविष्यातील मुद्द्यांसाठी जे आहेत एकनाथ शिंदे यांचं कुठेतरी सावध पाऊल जे आहे ते दिसून आलं होतं। ठीक आहे शुभम, तुम्ही असेच जोडलेले रहा, आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे।